देश को धोखा दुश्मनों से नहीं, देश के गद्दारों से होता है। देश को धोखा दुश्मनों से नहीं, देश के गद्दारों से होता है। और तिजोरी को धोखा चोरों से नहीं यारो, बल्कि पहरेदारों से होता है। बाजारपेठेतून आम्ही जर शेतकऱ्याचा जोड व्यवसाय असायला पाहिजे, म्हणजे जोडधंदा शेतकऱ्याला, तरच तो करते, अन्यथा करू शकत नाही। आणि मग आम्ही जेव्हा शेतीला जोड व्यवसाय म्हणून जेव्हा बाजारातून बैलाची जोडी घेऊन आणतो, तेव्हा त्या बैल जोडीची किंमत असते 1 लाखापर्यंत, बरोबर। 50,000पासून सुरुवात होत असते, तर 1 लाख, 1.25 लाख। मस्त जर घ्यायचं काम पडलं तर तिची किंमत किती असते? कमीत कमी 90,000 ते 1 लाखापर्यंत। जर्सीची काय 50,000पर्यंत। आणि एखाद्या काही फंक्शन जर असलं, बकरं जर घेतो म्हणलं तर त्याची किंमत किती? 10,000पासून सुरुवात होत असते, तर 20,000पर्यंत, बरोबर। गावरानी कोंबडं जर घ्यायचं काम पडलं, कातीचं कोंबडं, तर 3 ते 4 हजाराचं कोंबडं होते, बरोबर आहे। आणि गदई जर घ्यायचं काम पडलं, गद, तुम्हाला सांगतो माय बाप हो, गद्याची किंमत आज खूप वाढलेली आहे। त्याचं दूध एवढंच ग्लास 100 रुपयामध्ये विकते, बरोबर आहे। पण आमची किंमत काय आहे? आम्ही काय केलं? ज्या महानायकाने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात या देशाचं संविधान लिहिलं, आणि त्यामध्ये प्रत्येक या देशातील बांधवांचा कोणत्याही जातीपंथाचा असो, त्याला एका मताचा अधिकार दिला, बरोबर आहे, दिला की नाही? पण आम्ही काय केलं? मुठभर चिवळा आणि पायभर दारू मध्ये तो 1 मत गमावला, आणि चोराच्या हातामध्ये सत्ता दिली। भारतात सरकार कोणाची असो आम्हाला काय देणं घेणार आहे? भारतात सरकार कोणाची असो आम्हाला काही देणं घेणं नाही, पण सगळ्याच्या हिताचे काम होतील असे करून दाखवा काही, तेव्हा या देशातील प्रत्येक व्यक्ती मतदान करायला कधीच म्हणणार नाही। पण असं कुठं होते? आमचेच खाते त्यातून थोडंसं आम्हाला देते, असे आमचे नेते भार खाऊन भरले पोटे, निवडून येण्यापुरतं तुम्हाला दारू चिवडा देते, द्या रे द्या, मतदान द्या, निवडून आल्यावर पाहून घ्या, अशी व्यवस्था आहे बंधूंनो। आणि म्हणून मी गीत सादर करतो, देवाचे काय का? अरे कसे आमचे नेते आणि भाड खाऊन भरले पोटे, कानाची गरज आहे बंधूंनो, समजले की नाही? आम्ही त्यांचे नौकर नाही, ते आमचे नौकर आहे। अरे कसे आमचे नेते भाड खाऊन भरले पोटे, आणि निवडून येण्यापुरतं तुम्हा दारू चिवडा देते, द्या रे द्या, मतदान द्या, निवडून आल्यावर पाहून द्या।
असंच एका गावाला चालला गेलो तर एक बुडगं मला भेटले बाबाजी. आणि तो बाबाजी म्हणले तू कोणत्या गावी राहते रे बापू म्हणे. मी म्हणलं राहतो पाटी. कोणती पाटी म्हणे. हा तर बघ मांडर पार्टी. समजलं की नाही. पण मी माझ्या गावरानी भाषेत सांगितलं तर तो बुडगं म्हणे असा काय नाही पाहिलं बापू म्हणे. तो बुडगं का म्हणे असा काय नाही पाहिलं. तर म्हणलं काऊ. तर म्हणे कोंबडीच्या मुतानं गाव सारं वाहिलं म्हणे. असं काय नाही पाहिलं. तर म्हणलं बाबाजी काऊ. तर म्हणे कोंबडीच्या मुतानं गाव सारं वाहिलं. म्हणलं ते कसं. म्हणे इथे न्याय मागणाऱ्याला न्याय मिळत नाही आणि भ्रष्टाचाराची करतात वाहवाई. आणि यायचंच पाहून म्हणे सगळ्याच्या घरी राजकारण शिरलं. यायचंच पाहून म्हणे सगळ्याच्या घरी राजकारण शिरलं. हा नवरा झाला बैल आणि बायकोचं पोळ्या लाटाचं बेलनं गरगर फिरलं. आणि म्हणून म्हणे बापू असं काय नाही पाहिलं. म्हणून म्हणे बापू असं काय नाही पाहिलं. म्हणलं अजून सांग. तर म्हणे मग मी त्याला सांगितलं. म्हणलं बायकोने जर काही म्हणलं तर म्हणते सोड चिठ्ठी दे. आणि जास्त का तुला नखरे केला असतं जैर खाऊन घे. हा आणि म्हणून शाहीर श्रीरामजी म्हणे तेलही गेलं ना तुपही गेलं आणि माणसाच्या हाती दुपारं राहिलं. आणि म्हणून तो बुडग म्हणे असं काळ नाही पाहिलं. असा काय नाही पाहिलं. आणि म्हणून म्हणणं आहे बंधूंनो कसं कास्तकाराच्या पोराले पोरी देणं होत नाही. कास्तकाराच्या पोराले पोरी देणं होत नाही. आणि पोपटी तुरीच्या शेंगा खायला तुम्हाला लाज वाटत नाही. तुरी पोपटीच्या शेंगा खायला तुम्हाला लाज वाटत नाही. आता कोण सांगेल या मूर्खाले निशांत रावत तुझं सारं चुकलं. आणि म्हणून म्हणतो एक गुडगं म्हणत होतं का असं काय नाही पाहिलं. असं काय नाही पाहिलं. असं काय नाही पाहिलं. ऐका पुढे काय म्हणायचं. माझ्यासारखा माझा बाप शेतकरी जेव्हा त्या नेत्याच्या दारावरती जाते घरकुलासाठी विनवणी करते तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते बंधूंनो. ऐका जास्त वेळ घेणार नाही. गरीब जेव्हा जातो या बायको त्याची म्हणते साहेब नाही घरी. उद्याला या तुम्ही दुपारी चाय पाणी देऊ खाऊ सुपारी. गोड गोड बोलून करते त्याची दैना कशी रात्री बंधून रागोची ही महिना द्या मतदान द्या निवडून आल्यावर पाहून घ्या. आणि कसे आमचे नेते अथांग भरले होते निवडून येण्यापुरतं तुम्हा दारू मतदान द्या निवडून आल्यावर पाहून घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं बंधूंनो तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते. तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते. तुम्ही तेचणारे जे फेकले तुकड्यासाठी म्हणून माझ्याची पाय चटते. आणि म्हणून म्हणतो की तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते. अरे जिजाईच्या दुधावर माझा शिवराय गुरगुरला विद्येचा अमृत पिऊन माझा भीमराव सळसळला. तेही तुमच्यासाठी तरी ते तुम्हाला नाही पटलं तिथं वैऱ्यांचं कसं पटते. आणि म्हणून म्हणतो की तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. अरे तुमचंच आरक्षण खाऊन जायचे पोट आले आणि तुम्ही आपसामध्ये झगडता का. वक्कर येते तुम्हाला
तुम्ही 18 पगड एक होऊ नये असे ज्यांना वाटते तरी समजत नाही चुके हो त्यांचे विचार तुम्हाला कसे पटते आणि म्हणून म्हणतो की तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते पाहिल्यासारखं वाटते आणि म्हणून वरमाने डकरतेतनं खालमाने शेपूट टाकते. बरोबर आहे. वरमाने डकरतेतनं खालमाने शेपूट टाकते हे जग जाहीर आहे. पण सत्य सांगायला कुणाच्या बापाला भीत नाही. त्याचं नाव शाहीर आहे. तरी हिजड्याने जणांना बरोबर भेटते आणि म्हणून म्हणतो की तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. या शायरीमध्ये सुद्धा राजकारण आलं हो. आता हो जी मोठं राजकारण आहे. आम्हीच एकामेकाचे पाय धरून खिचायला लागलो. अरे चला काय हरकत नाही. आणि मग का शेवटच्या काळात काय म्हणतो आणि कष्टकाराचे भारी कष्ट सगळ्यात मोठा कलाकार या देशाचा आणि सगळ्याला जगवणारा जर कलाकार असेल तर माझा शेतकरी बंधू. पण पहा शेतकऱ्याची अवस्था कशी आहे. आणि म्हणून शेवटच्या काळात मला म्हणायचं आहे अरे कष्टकाराचे भारी कष्ट आणि हा भार खाते पंथेची नेत भ्रष्ट राहिले आणि चौकात येऊन माने नेता मी मस्त अशी आमची रीत म्हणून निशांनी बघित आणि पुरुषोत्तम म्हणे केव्हा होईल तुमची मतदान द्या निवडून आल्यावर सन्माननीय मुख्य आयोजक शाहीर आमचे आदर्श व्यंकटजी गजबे साहेब हल्ले मुक्काम नागपूर यांच्याकडनं या विचारधारेवरती 200 रुपयाचं प्रेमपुष्प आलेले आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद.